नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कल्याण तालुक्यातील फार्म हाऊसवर बिबट्याचा हल्ला, 3 वासरे ठार आणि भिसोळ वसत रस्त्यावर दहशत. वन विभागाने एका बिबट्याला केले जेरबंद. बिबट्याच्या वारंवारच्या हल्ल्यामुळे नागपूरला विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर वन विभागाकडून काही ठोस उपाययोजना केल्या जातील असं वाटत असतानाच रात्री पहाटे कल्याण तालुक्यातील आणे भिसोळ वसत रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाडर फार्म हाऊसमध्ये घुसून बिबट्याने 3 वासरांवर हल्ला केला. यामध्ये 3 वासरे ठार झाली असून या परिसरात गेल्या कित्येक महिन्यांपासून बिबट्याचे दर्शन होत असून याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार ग्रामस्थांनी करून देखील कल्याण वन विभाग केवळ जनजागृती करण्यात धन्यता मानत आहे. बिबट्याच्या वारंवारच्या हल्ल्यामुळे लोकांनी या विरोधात तीव्र आंदोलन केलं होतं. यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी यावर उपाय म्हणून ऊसाच्या शेतात तसेच जंगलात शेळ्या बकऱ्या सोडण्याची आयडियाची कल्पना बोलून दाखवली. यावर चौफेर टीका झाल्यानंतर या बाबतीत वन विभाग काहीतरी ठोस निर्णय घेईल असं वाटत असतानाच रात्री पहाटे 3च्या सुमारास तालुक्यातील आणे भिसोळ वसत या जंगल भागातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाडर यांच्या फार्म हाऊसमध्ये बिबट्या घुसला. 8 दिवसीय 2 वासरे आणि एका 1.5 वर्षाच्या वासरावर हल्ला केला. यामध्ये ते ठार झाले. कल्याण तालुक्यातील गोवेली, ठाकूरपाडा, वाहोली, आणे भिसोळ, पठारपाडा, नाणेपाडा, वाघेरापाडा, जांभूळ, वसत, आपटी या परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली असून वन विभाग जनजागृती करण्यावर भर देत आहे. परंतु बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, संपादक. नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या नाडर जो फार्म हाऊस आहे या फार्म हाऊसच्या गोट्यामध्ये आहे. इथे बिबट्याने 3 वासरांवर हल्ला केला, त्या वासरांना ठार मारलेला आहे. आता आपल्यासोबत नालिंबे गावचे ग्रामस्थ वामन सुरुश आहेत. त्यांना आपण विचारू की त्यांची काय मागणी वन विभागाकडे. बोला. वन विभागाला आमची हीच विनंती आहे की त्यांनी बिबटे लवकरात लवकर जेरबंद करावं. नालिंबीच्या गावाच्या जवळपास सतत त्यांचा वावर चालू असतो. गावातील लोक घराच्या बाहेर पडायला नेहमी घाबरत असतात. जंगलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लेडीज समाज जात असतो, त्यांना खूप भीती वाटते. शेतकऱ्यांना शेतावर जाणं सुद्धा फार भीतीचा कलम झालेला आहे. अशा प्रकारे नालिंबीच्या गावातील रहिवासी रात्रंदिवस सतत बिबट्याच्या भीतीमध्ये घरामध्ये बसून असतात. त्यामुळे त्यांचं पोटपाणी भरणं फार अवघड झालेलं आहे. याच्यासाठी वन विभागाने आमच्याकडे जास्त प्रमाणात लक्ष देऊन बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावी ही आमची मागणी आहे. आता आपण पाहिलं जे नालिंबे गावचे शेतकरी आहेत आणि खरंच ते आहे की आता शेतकरी आपल्या शेतातील कामानिमित्त शेतामध्ये येतात, कारण ही शेती पण जंगल भागामध्ये असल्यामुळे त्यांना खरंच बिबट्याची भीती आहे. कारण बिबट्या कधी कोणावर हल्ला करेल याचा काय भरोसा नाही. तर वन विभागाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण परत विनंती करू की जेणेकरून जे या परिसरामध्ये बिबटे दिसतात, आपला आना भिसोळ असेल, वाघेरापाडा असेल, नाणेपाडा असेल किंवा ठाकूरपाडा, गोविली ठाकूरपाडा असेल, तसेच आपटी मांजरली या परिसरात देखील बिबट्याचं वावर असल्याचं आपल्याला निदर्शनास येते. तर या आपल्या न्यूजच्या माध्यमातून आपण वन विभागाला विनंती करू की त्यांनी देखील जास्तीत जास्त या भागामध्ये पिंजरे लावून वन विभागाला जेरबंद करावे आणि या संदर्भात नागरिकांनी देखील घरातून बाहेर पडताना स्वतःची काळजी घ्यावी आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती देखील करावी. की बिबट्या या परिसरातून आतमध्ये पाठीमागे आजूबाजूला पूर्णपणे जंगल आहे आणि जंगलाचा भाग असल्यामुळे बिबट्या त्याच्या खाद्याच्या शोधात इथे आला असेल आणि त्यांनी बिबट्याने या 3 वासरांचा जीव घेतलेला आहे. सुदैवानं फक्त या प्राण्यांचा जीव गेला, परंतु जर मनुष्याने झाले किंवा माणसाचा जीव गेला तर खूपच डेंजर सिच्युएशन होऊ शकते. आज आपण या ठिकाणी आलेले आहोत की इथं बिबट्याने जे हल्ला केला आणि त्याच्यामध्ये 3 वासरे गेलेले आहेत आणि सुदैवाची गोष्ट आणि वन विभागाचं देखील याच्याबद्दल कौतुक करावं लागेल. कारण वन विभागाने ते सापळा लावला होता आणि त्या सापळ्यामध्ये एक बिबट्या जेरबंद करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. परंतु अजून काही बिबटे या परिसरामध्ये दिसत आहेत, त्याचं दर्शन होतं आहे असं आपले वसतचे सरपंच रवी भोईर असेल यांनी पण आपल्याला सांगितलं होतं की सकाळी त्यांना कुठेतरी एक बिबट्याचं दर्शन झालं. तसेच आपल्याबरोबर काही ग्रामस्थ आहेत, त्यांचं देखील मत आहे की बाबा या परिसरामध्ये अजून बिबटे आहेत, तर त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांच्या आदिवासामध्ये म्हणजे त्यांच्या जंगल भागामध्ये त्यांना सोडावे, जेणेकरून कोणत्याही मनुष्यहानी होणार नाही किंवा माणसाचा जीव जाणार नाही अशी आपण त्यांना विनंती करणार आहोत. मी यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, कल्याण ठाणे. तुमची साथ आमची.
यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.